जिथं जाईल तिथं आम्हाला 6 लाख 7 लाख सांगितलं। आमची परिस्थिती तशी नव्हती आणि साहेबांचं पत्र घेतल्यामुळे आमचं 7 लाख रुपये साहेबांनी कुठलं घालणार म्हणून साहेबांनी नेलं आणि ऑपरेशन माझं केलं। त्यामुळे मी साहेबांच्यामुळे मी आता हिंदू फिरू शकतोय। मुश्रीफ साहेब गरिबांचा राजा म्हटलं जातं, गरिबांची सावली म्हटलं जातं, गरिबांची माऊली म्हटलं जातं, निराधारांचा आधार म्हटलं जातं, गरिबांचा डॉक्टर म्हटला जातो, डॉक्टरांचा डॉक्टर म्हटला जातो। असा हा डॉक्टर म्हणजे कागल तालुक्याला मिळालेलं एक वैभव आहे, एक परमेश्वर आहे। मी देवाकडे फूल मागितलं, देवाने मला बाग दिली। मी देवाकडे साधं घर मागितलं, देवाने आम्हाला भला मोठा वाडा दिला। आणि मी देवाकडे देवच मागितला तर आम्हाला देवासारखा नेता दिला, तोच म्हणजे मुश्रीफ साहेब। माझ्या देवा आम्ही साहेबांच्याकडे गेलो, मुश्रीफ साहेबांच्याकडे। साहेबांना आमचं दुःख सांगितलं की माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे, ती वाचली पाहिजे, वेळेत ऑपरेशन नाही झालं तर तिचा जीव धोक्यात आहे, पण तुम्ही ताबडतोब आम्हाला काही मदत करा। साहेबांनी मला सांगितलं की कितीही पैसे लागू द्या, मुंबईला न्या लागू दे, मी सगळं खर्च करतो आणि तुम्ही काय काळजी करू नका। आणि ताबडतोब सरकारी दवाखान्यातून आम्हाला अडण्याच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। 2 दिवसानंतर ऑपरेशन केलं आणि माझ्या बायकोचं ऑपरेशन करून त्याला घरपोच सुरक्षित जाऊन पोच केलं। संपूर्ण खर्च साहेबांनी घातला। माझ्या पत्नीला जीवदान देणारा आम्हाला परमेश्वर भेटला।